नमस्कार मित्रांनो, हरे कृष्णा, जय जिजाऊ, जय शिवराय. मित्रांनो, आपण जीवन जगत असताना, आयुष्य जगत असताना आपण जर यशस्वी बनायला लागलो तर आपले गोडवे गाणारे भरपूर असतात, आपल्या गाथा गाणारे भरपूर असतात आणि तितक्याच प्रमाणामध्ये आपल्या अवगुणांचं भांडवल करून आपली बदनामी करणारे लोक पण भरपूर असतात या जगामध्ये, या विश्वामध्ये. पण ज्यावेळेस त्यांना कळतं ना की हा पराभूत होऊच शकत नाही, ते सातत्याने आपल्यावर प्रहार करत असतात. सातत्याने ते आपली निंदा करतात, कुटळकी करतात, उपहास करतात, अवहेलना करतात, मत्सर करतात, चेष्टा करतात आणि आपल्याला कुठेतरी खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतात. पण एक असतं मित्रांनो, जी हळवी मनाची असतात ना, ती लगेच गलबलून जातात ते. आणि जे हातात जे त्यांचं ध्येय असतं, जे त्यांचं दृष्टिकोन असतो, जे त्यांचं स्वप्न असतात, ते लगेच विसरून जातात आणि त्यांचं ध्येय सोडून देतात. पण जी निडर असतात, जी निर्भीड असतात, ती त्यांचं शस्त्र खाली टाकीत नाही, ते त्यांचं ध्येय सोडित नाही, ते त्यांचं दृष्टिकोन सोडत नाहीत, तो पुढे चालत राहतात आणि यश संपादन करत असतात. पण ज्यावेळेस आपली निंदा होते त्यावेळेस आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे मित्रांनो, की जे निंदा करत असतात ना, ती कोणत्या दर्जाची लोक आहेत, त्यांची योग्यता काय आहे, तेच त्यांना जगण्याची दिशा सापडलेली आहे का, की तेच दिशाहीन झालेले आहेत. त्यांची वाणी कशी आहे, त्यांचे कर्म कसे आहे, त्यांचं चरित्र कसे आहे, त्यांचे संस्कार कसे आहेत, त्यांची सोबती कशा आहेत, त्यांच्या संगती कशा आहेत, ते एकदा चिकित्सा करायला पाहिजे, ते एकदा चेक केला पाहिजे आपण. आणि त्यावेळेस त्यांचं जे अपमान आहे, ते आपला अपमान करतात, ते आपली बदनामी करतात, त्यावेळेस चेक करायला पाहिजे आणि एकदम धीरोक्तपणाने, एकदम संयमाने, एकदम शांतपणाने तो अपमान पचवून आपण आपलं ध्येय, आपलं दृष्टिकोन हे सातत्याने जी आपल्याला दिशा मिळालेली आहे ना, त्या दिशेने चालत राहायचं. कारण तुकाराम महाराजांनी एकदम सुंदर शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे की तुका म्हणे हसे जन, कान नसे तये ठाई. म्हणजे लोक काय म्हणतील, लोक निंदा जरी केली तरी, लोक हसली तरी त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, आपलं चालत राहायचं, त्याच्याकडे ते ऐकायचं नाही कानाने, आपलं चालत राहायचं. तशा प्रकारे आपण आपले जे ध्येय आहेत, आपले गोल आहेत, जे आपले स्वप्न आहेत, जे आपला दृष्टिकोन आहे, हेतू आहे, तो त्या मार्गाने चालत राहायचं. लोक काय म्हणतील याचा विचार करायचा नाही. आणि नंतर एक दिवस असं होतं की आपण जर आपलं ध्येय सोडलं नाही, आपण जर आपले स्वप्न सोडले नाही, तर हीच निंदा करणारे लोक असतात. जी जननिंदेकडे आपण जर लक्ष दिलं नाही ना, तीच निंदा करणारे लोक आपल्याला एक दिवस म्हणत असतात की मी सांगत होतो पण त्याने ऐकलं नाही, त्याने करूनच दाखवलं. तशा प्रकारे आपण जर करून दाखवलं, आपले जर ध्येय स्वप्न पूर्ण करून दाखवलं, तर हीच लोक आपल्याला नमस्कार घालत असतात, सलाम करत असतात. त्यामुळे आपले ध्येय सोडू नका, आपले दृष्टिकोन सोडू नका आणि यशापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. त्यामुळे एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.